बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आज सर्वपक्षीय संघटनेच्या वतीनं पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली इथल्या पंचगंगा नदी पुलाजवळ सुमारे 2 तास महामार्ग रोखून धरण्यात आला। शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी पांडुरंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावी यासाठी 4 जुलै रोजी पंढरपुरातील विठ्ठलाला साकडं घालण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला। रास्ता रोको आंदोलनादरम्यान राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील, विजय देवणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची मुक्तता केली, तर पंचगंगा नदीत जलसमाधी घेण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवलं। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं शक्तिपीठ महामार्गाचा प्रस्ताव आणलाय। या महामार्गाला सर्वच जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा विरोध होत असून सत्तेतील काही मंत्री, आमदार, खासदार यांनीही विरोध दर्शवलाय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या काही महामार्ग आणि पुलांमुळे अनेक गावांना पुराचा धोका आहे। त्याचबरोबर शेकडो हेक्टर शेतीतील पिकं उद्ध्वस्त होत आहेत। परिणामी या परिसरातील अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत। आता शक्तिपीठ महामार्गामुळे उर्वरित शेतकऱ्यांसह कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती भागालाही महापुराचा फटका बसणार आहे। या सर्व घटकांच्या अस्तित्वासाठी शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी करत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली गावाच्या हद्दीत पंचगंगा नदी पुलाजवळ चक्काजाम आंदोलन करत सुमारे 2 तास रस्ता अडवला। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शिवसेनेचे विजय देवणे, संजय पवार, रवी इंगवले, सचिन चव्हाण, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे, बाबासाहेब देवकर, रघुनाथ कांबळे, संदीप देसाई, राहुल देसाई यांनी मनोगत व्यक्त करताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला। कोल्हापूरसह राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करेपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा विविध नेत्यांनी यावेळी दिला। तसंच शक्तिपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठलानं सुबुद्धी द्यावी या मागणीसाठी 4 जुलै रोजी सर्व आंदोलक पंढरपुरात जाऊन पांडुरंगाला साकडं घालतील असा निर्णय घेण्यात आला। 6 जुलैला मुख्यमंत्री आषाढी एकादशीला पंढरपूरला येणार आहेत आणि ते सपत्नीक पांडुरंगाची पूजा करणार आहेत। आम्ही 4 जुलैला पांडुरंगाकडे जाऊन साकडं घालणार आहोत की हे पांडुरंगा या मुख्यमंत्र्याला सुबुद्धी दे, आमचा 7/12 कोरा करण्याची सुबुद्धी दे आणि शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी दे। आणि पांडुरंगा जर ही सुबुद्धी या मुख्यमंत्र्याला पांडुरंगाने दिली नाही तर नव्या संघर्षाला तयार होण्यासाठी आम्हाला बळ दे असं साकडं मी पांडुरंगाला घालणार आहे। महामार्गावर आंदोलन सुरू असतानाच अजित पवार, बंडू पाटील, कलगोंडा पाटील आणि तानाजी वाठारे या शेतकऱ्यांनी जलसमाधी घेण्यासाठी पंचगंगा नदीपुलाकडे धाव घेतली। आमच्या पिकाऊ जमिनी रस्त्यात गेल्या तर आमची कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत, मग जगून काय उपयोग असा आक्रोश करत पुलावर चढून शेतकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना अडवत जलसमाधी घेण्यापासून परावृत्त केलं। गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही शक्तिपीठ रद्द मागतोय, पण सरकार आमचं ऐकायला तयार नाही आणि सरकार ऐकत नसेल, आमच्या जमिनी काढून घेत असतील तर आम्ही भविष्यात खायचं काय हा मोठा आमच्यापुढचा प्रश्न आहे। त्यामुळे जगण्याला काय अर्थच नाही आमच्या, म्हणून जीवन संपवण्या दृष्टीने आम्ही पावलं उचललेली आहेत। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 11 वाजल्यापासून कागल पंचतारांकित वसाहत आणि शिये उड्डाणपूल, वाठार उड्डाणपूल या ठिकाणाहून वाहतूक वळवण्यात आली होती। त्यामुळे चक्काजाम आंदोलनादरम्यान वाहतूक कोंडी झाली नाही, पण काही प्रवाशांना मात्र शिरोली ते तावडे हॉटेल दरम्यान 3 किलोमीटरचा रस्ता पायी प्रवास करत पूर्ण करावा लागला। आंदोलनावेळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्यासह 1 अप्पर पोलीस अधीक्षक, 2 विभागीय पोलीस अधिकारी, 15 पोलीस निरीक्षक, 2 टास्क फोर्स, आपत्ती व्यवस्थापनाच्या 2 बोटीसह 200हून अधिक पोलीस कर्मचारी आणि महसूल विभागाचे अधिकारी तैनात होते।